नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट बाळासाहेब डाके। आज आपण आलो आहे रामखाडे यांच्या शेतामध्ये। समोर बघू शकता गोडसे पाटील, योगेशराव पवार, रामचे पप्पा, रामखाडे, नायकोडे सर ऊस घेऊन हातात। ऊस आणि हे मस्त पैकी उकाडलेल्या शेंगा रामभाऊ खाडे यांच्या शेतामध्ये। कैलासराव जराड, निसर्गरम्य वातावरण आहे। वा वा छान। आपण जाऊ आता इकडे योगेशरावकडे। योगेशराव, तुम्ही आज फेसबुक अनइन्स्टॉल केलेला आहे। प्रसिद्धीपासून आपण लांब जायची इच्छा आपल्या आहे, परंतु आज तुम्ही गावाकडे आले हे मनसोक्त तुम्ही उतरला तिकडे लांब खूप 1-1.5 किलोमीटर पुढे। आणि येताना बोर आपण शेंगा असेल कच्च्या, त्या आता उकडलेल्या ही शेंगा रामच्या मम्मीनी आणि त्यांनी बनवल्या आहे। ऊस आहे काय, कसं वाटलं तिथून उतरले आणि इकडे आले? खूप छान वाटलंय। आता बऱ्याच दिवसापासून म्हणजे आपण मूळ गावचे, पण हे सगळं दुरावत चाललो होतं। मी माग काही दिवसापूर्वी जायचो 8-15 दिवसाला महिन्याला गावाकडे, पण आता 5-6 महिन्यापासून गावाकडे जाणं झालं नव्हतं। हे रामने एकाच दिवसात सगळा जॅकपॉट म्हणजे ऊस, शेंगा, बोर, आणि परत आता आम्हाला अजून फिरायचं इथून। एखादा मोहोळ पण बघून ठेवा रामचे, ते एवढी इच्छा राहिली। आम्ही सकाळीच फिरायला गेलो वॉकिंगला, मोहोळ बघितलं पण सापडलं नाही। तेवढी एक इच्छा पूर्ण झाली तर खूप छान वाटन। आणि इथलं वातावरण एक नंबर आहे। आल्या आल्या मी रामन आम्ही पुढं आलो तर रामला तेच म्हणलं, अरे यार एवढं सोडून तुम्ही काय करता तिकडे शहरात? इथं एकदम असं आल्यानंतर एकदम प्रसन्न कडुतल्या तरी तीर्थक्षेत्री आल्यासारखं वाटायला लागलं। इथं एखादी महादेवाची पिंड बसून टाका रामशेठ तुम्ही, एक छोटी गाणी म्हणजे 6 महिन्याला 12 महिन्याला सोमवारी एवढं ते योगेशरावनी वातावरणाचं खूप छान कौतुक केलं, कारण की आहेच तसं वातावरण शांत एकदम। जांब आहे, लिंबाचं झाड आहे, बाजूला बखार आहे, छोटंसं पत्राचं घर पण वेगळं आहे, आंबा आहे, तिकडं रामशेठ आहे आमचे आज पार्टीचे मानकरी आमच्या। ते काय रामभाऊ, काय 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 तुम्ही आम्हाला? तुम्हाला खूप छान वाटलं सर आले इथं, बाकीचे बी सगळे मंडळी आपल्या सोबत आले, वातावरण मस्त छान झालं। हो। आता आम्ही मित्रांनो ऊस खाल्ला, आता हे केलं, पण छान वाटलं तर म्हणा लागत सर। धन्यवाद 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 सर, आता आपण इकडे आलो, हो बाजूला तर उकडलेल्या शेंगा आहे, मस्त एकदम जबरदस्त मध्ये ऊस आहे। काय वाटतं सर, काय वाटतं? काय हे बा, एक फार सुंदर क्षण आहे हा आपल्या जीवनातला सर्वांच्या। मित्रांनो, मी तर स्वतः शेतीतले सारे कामं करून आल्यामुळं बोरं, ऊस, गीस, शेंगा वगैरे सर्व माहिती, परंतु रामभाऊ, त्यांची फॅमिली, त्यांचे काका, हे मामा, या सर्वच मित्रमंडळी धन्यवाद द्यायला पाहिजे। कारण काका, एक खरं बोलतोय मी मनातून की हा जो रानमेवा आहे हे खाण्यासाठी, नेण्यासाठी, वेळ देण्यासाठी इतकं मन मोठं फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं आहे। तुम्ही शहरात गेले, ते शेंगाच्या दुरड्या जर विकत आणल्या तर लोक झाकून ठेवते, झाकून ठेवते। म्हणजे इतके लोकांचे मन, आज पैसा वाढला पण मन कमकुवत झाले, पैसा सागरासारखा झाला पण मन कपासारखं झालं। आणि हे आम्ही प्रत्येक वेळी सांगतो की हे खरा आनंद आहे। हे काय पा, आज आम्ही आलो, तुम्ही सारे काम धंदे, तुमचा दिवस डुबला, हे प्रेम आहे आणि हेच जीवन आहे। और सारे संत भगवान बाबा एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांनी सांगितलं की आपलंही सरण तयार आहे, काहीच आज आहे, आपल्या गावऱ्या तयार आहे, फक्त आपल्या उद्या। आणि प्रत्येक क्षणोक्षणी आपण सरणाकडे चाललो, मरणाकडे चाललो, म्हणून ही जाणीव ठेवा। संतांनी त्याला काय नाव दिलंय? स्मशान वैराग्य। म्हणून सांगायचा उद्देश एकच आहे, बोलायसारखं आपण दिवसभर बोलू शकतो या विषयावर, पण सांगायचा उद्देश एक की हे जे रानमेवा आहे, इतका आनंद तुमच्यामुळे मिळाला, तुमच्या गावकरी, तुमची पूर्ण फॅमिली, तुमचे खूप खूप धन्यवाद, तुमचे आभार। मित्रांनो, जीवन फार गतिमान झालेलं आहे आणि म्हणून महिन्यातून 1 दिवस तरी असे खेड्यापाड्यात जा। काही शेतकऱ्यांनी नाही बोलवलं, बळजबरी जा, 2 शिव्या द्याव द्या, तोंडावर आड्या पडू द्या, पण त्यांच्याशी दोस्ता करा, मैत्री करा आणि जा त्यांच्याशी अजून दोस्ताना वाढवा, संवाद साधा। सरांनी सांगितलं जीवन जगण्यासाठी फार महत्वाचं आहे वातावरण। धन्यवाद, खूपच आनंद झाला। पण सरांनी सांगितल्याबद्दल एक गोष्ट मी सांगतो रामभाऊ, सरांनी सांगितल्या प्रकारे एक गोष्ट सांगतो
की जीवनामध्ये आपण आलो आहे सोबत, तर जीवनात काहीच नेणार नाही, कोणत्याच गोष्टी सोबत राहणार नाही. शेती, धन, दौलत या सगळ्या गोष्टी आपल्या इथंच राहणार आहे, परंतु हे प्रेम, ही माया, ही सगळ्या गोष्टी, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण सगळ्यात मोठी सरने एक गोष्ट सांगितली असता की बाबा या खांद्याने नाही बोललं तरी बळच जा आणि बळच तिथं जाऊन आनंद घ्या, दोस्ताना करा, मित्रपणा करा. मागे आम्ही बोलेगावला गेलो होतो, योगेशरावच्या गावामध्ये. आम्ही तिथेही आम्ही खूप असा मनसोक्त आनंद घेतला होता. आणि खूप जीवनामध्ये काय होतं, आज स्ट्रेसफुली जीवन लोक जगत आहे आणि ह्या जीवनात वाद, तंटे, ह्या सगळ्या गोष्टी किंवा राजकारण, हे याचं काय होईन, त्याचं काय होईन, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता आपण जिथं आहोत तिथून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि ह्या अशा सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. आज आम्ही सगळे, योगेशराव असतील, नायकोडे सर असतील, गोडसे पाटील असतील, सगळेच आम्ही इथे एक आनंद घेतला. तुम्हीही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच असा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. समोर आपले योगेशराव बोलतेन. रामभाऊ त्यांच्याकडे कॅमेरा घ्या. आपण बघितलं की आपल्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांचा ताण आला म्हणून ताण कमी करण्यासाठी आणि त्यांच्या दरे गावामध्ये गेलेले. तसं आपण सुद्धा शहरामध्ये कोणी नोकरी करत असेल, कोणी व्यवसाय करत असेल, कोणी अमुक काही गोष्टी करत असेल, तर शहरामधलं जे जीवन झालेलं आहे सध्या खूप धकाधकीचं, हालाकीचं आणि खूप म्हणजे त्या ठिकाणी कोणतं सुख चैन नावाची गोष्टच नाही. फक्त त्या ठिकाणी काहीतरी पैसा मिळतोय म्हणून जगावं म्हणून असं जीवन राहिलेलं आहे. आणि गावाकडचं जे जीवन आहे तिथं या ठिकाणी शांती आहे, सुख आहे, समाधान आहे. तर नक्की आपण वेळ काढून या ठिकाणी वेळात वेळ काढून आलं पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे, तर आजच रविवारचा बाजार होता चमनचा, ते चमनच्या बाजारामध्ये 80 रुपये किलो, म्हणजे याच्यामध्ये सोन्याच्या भावाप्रमाणे तोलून एक शेंग सुद्धा टाकीत नव्हते शिल्लक. या ठिकाणी गावाकडे आले का आपल्याकडे बघा, इथं शेंगा बिंगा सगळ्या शिजून, ते पण म्हणजे कच्च्याचं शिजून जर म्हणलं तर ह्या शेंगा 150-200 रुपये किलो भेटतात शेतीत. त्या ठिकाणी ऊस जरी आपण डीमार्टमध्ये घ्यायला गेलो 150-200 रुपये किलो पॅकेटमध्ये पॅक करायला. पण इथं म्हणजे मोफत हा रानमेवा आपल्याला यांनी, म्हणजे रामचा स्वभाव आपल्याला माहीत होता. यांच्या घरी आला म्हणजे रामचा स्वभाव मला तुमच्या तोंडावर नाही सांगायचं, पण राम एकदम असा गोड स्वभावाचा माणूस आहे. आणि सगळ्याला असा हवा असा वाटणार व्यक्ती. एवढं मस्त जमतं तुम्हाला. सोय केली, तुमचे धन्यवाद तर मानता येणार नाही, कारण धन्यवाद मानून फरक करता येणार नाही. नक्की तुम्ही आमच्या घरी बरं का. आम्हाला हे रामचे वडील आहे. काका, कसं वाटलं आज आम्ही सगळे? चांगलं वाटलं. समजे आले तर धन्यवाद समजायचा. हा, फार चांगलं वाटलं शेतात आले आमचं. रामचे काका पण आहे, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ गावाकडचं हे कसं वाटतं. नाही, सर्व मंडळी आली, धन्यवाद, चांगलं वाटलं आम्हाला. तर बघा मित्रांनो, असं खूप छान वातावरण आहे. अशीच मजा मस्ती आणि कुठेतरी स्ट्रेसफुली जे जीवन आहे ते दूर करून गावाकडे आपण आलं पाहिजे. आणि आपण गावाकडे आलं पाहिजे. गावाकडचं थोडं राज्यमाता बांधलेली परत, आणि समोर राज्यमाता आपल्या तो दर्जा मिळालेला आहे राजमाताचा, ती गाय माता ही आपल्या इथे आहे. आणि बघू शकता मित्रांनो, हे वातावरण समोर हळदीचं हे जे काही लावलेलं आहे, पालक आहे, कोथिंबीर आहे आणि लसूण आहे. हे रामचं घर आहे शेतामध्ये, असं दूर आणि एकदम राज्यमातेच्या शेणापासून बनवलेल्या आहे सगळ्या गोष्टी. कोणतंही औषध फवारण्याला नाही, असं योगेशरावने आपल्याला सांगितलं. खरंच खूप आनंद झाला. पैसा ह्या सगळ्या गोष्टी खूप माणसाकडे असतात आणि पैसाही खूप मिळतो, परंतु पैसा देऊन असं प्रेम ह्याशी उपलब्धता मिळत नसते. म्हणून आपण आपले गावाकडले लोक, आपले मित्र जपले पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हे आम्ही गाव काठखेडा गावात आलेलो आहे. काठखेडा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आणि राम आमचा म्हणजे सर सांगायला म्हणजे सगळ्यांनी रामचं कौतुक केलं, परंतु राम नेहमी माझ्यासोबत असतो. एक नुसतं त्याला कॉल केला की लगेच राम आपल्यासाठी हजर असतो. खरंच रामचं कौतुक करावं. त्याच्या घरी आलो, आपल्याला काहीतरी खायला भेटन किंवा आपल्याला काहीतरी चांगल्या सगळ्या गोष्टी भेटन म्हणून नाही, तर नेहमी राम माझ्यासोबत, असं आमची आई म्हणत असते की तुझ्यासोबत खरंच राम नेहमी सोबत असतो. रामची आई आहे तिकडं. खरंच हे असा राम आहे, सगळ्यांचा हळवा आणि हवा असणारा राम, नेहमी निस्वार्थी
गावासाठी असेल, परिसरासाठी असेल, काहीतरी नवीन काय करण्यासाठी त्याची इच्छा असते. आपण हे करू, ते करू, वकील साहेब असं करू, वकील साहेब तसं करू. म्हणून रामचं कौतुक करावं तितकंच. हा न सकाळी 8:30ला सरांना फोन केला आणि हा कार्यक्रम ठरला. म्हणून सगळे हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, आवडला तर इतरांना पाठवा आणि मस्त एन्जॉय करा आपल्या मित्रांसोबत, आपल्या सगळ्या गोष्टीसोबत. हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर काही मित्र म्हणतील की आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला सांगितलं नाही, तर हा नकळत झालेला कार्यक्रम आहे, त्याच्याबद्दलही माफी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.